त्यांनी तो पात लोहाराकडे घेऊन गेला. लोहाराने त्या पात त्याच्या भट्टीत टाकलं. चांगलं तापलं, ते प्रसरण पावलं. तापल्यानंतर लोहाराने त्याला बाहेर काढलं. लोहाराने ते बाहेर काढल्यानंतर त्याच्या आयरणीवर घणाने घाव घालून 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 त्याला आकार दिला. आकार दिल्यानंतर त्याला धार बनवली आणि दुसरा 20 रुपयाचा लोखंडाचा एक दांडा घेतला, त्याला खडू बोलतो ना आपण, तो बसवला. त्या 20 रुपयाच्या पाताला तापवलं, त्याला अजून 20 रुपये खर्च केलं आणि एक खडू बसवला आणि तोच कोयता विकायला गेला, त्याला 250 रुपये आले. त्या लोखंडाची किंमत वाढली. का वाढली माहिती आहे? तो लोखंड आगीमध्ये गेला, तापला, जळाला स्वतः, पण त्यांनी तडा जाऊ दिली नाही, स्वतःला तडा जाऊ दिली नाही, तापला. त्यांनी घणाचे घाव सहन केले आणि घणाचे घाव सहन करून त्याने स्वतःला धार करून घेतली, म्हणून त्याची किंमत वाढली. आपल्याला जर समाजामध्ये आपली किंमत वाढवायची असेल तर समाजाच्या तापामध्ये आपल्याला तापावं लागेल. समाजाच्या घणाचे घाव पहिले तुम्हाला सहन करावे लागतील आणि जर सहन केले तर तुमची किंमत वाढेल. तुम्ही थोडे कुठे ताप लागतो नाही तर आपण लगेच तापतो, आपण आपलं अस्तित्व सोडून देतो. पण त्याच्या जागेवर जर एखादा दुसऱ्या प्रकारचा लोखंड असतं तर लोखंडाला तडा जातो, तर त्याने ते लोहाराने तो लोखंड परत दिला असता की हा लोखंड तुम्हाला उपयोगाचा. पण किंमत वाढवायची असेल तर पहिले आपल्याला ह्या तापाचे सामान तापलेलं अमुक त्याच्यामध्ये तापावं लागेल. उपदेश केला, सुनीतीने उपदेश केला की तुला सुद्धा असं तापावं लागेल. तुला तुझं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, तुझी किंमत वाढवण्यासाठी तुला कष्ट सहन करावे. तसं तू कष्ट सहन कर. कर्माचा सिद्धांत. सुरुची बोलली बरोबर बोलली, जा तुझी योग्यता बनवून. कारण तुझ्या वडिलांना मला पत्नी स्वीकारण्याच्या लाज वाटते म्हणून तू जा बाळा, तपश्चर्या कर. माझ्यासारख्या अभागीच्या पोटी पुन्हा जन्माला येऊ नको. सुनीतीच्या सारख्या पोटी जन्माला जाऊ नको. सावत्र आहे. पण तू तुझी किंमत वाढवल्यानंतर मात्र द्वेष करू नको कोणाचा. ही त्याला उपदेश करते. तुला या राजसिंहासनावर बसायचं असेल, भगवंताच्या चरणाजवळ जा, भगवंताची आराधना कर. आणि ध्रुववाद घरातनं निघून गेला. मजल दरमजल वने उपवने ओलांडत ध्रुव चाललेला आणि जात असताना नाना प्रकारच्या विहिरी लागल्या, नाना प्रकारची वनं लागली, रंगीबेरंगी झाडं, वेली, फुलं, नगर, शहर, उद्यान अशी पार करत 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 एक 5 वर्षाचं मूल हनुमानी घरातून निघालेला आहे भगवंताच्या शोधासाठी. आणि रस्त्याला जात असताना नारदाने अडवलं. नारायण नारायण करत नारद आले. म्हणतो छोटस बाळ आहे, कुठे निघालं? त्यांनी सांगितलं भगवंताच्या शोधासाठी निघतो, मला देवाला भेटायचं आहे, देवाला शोधायला चाललो. महाराज मुनी सांगतात, अरे देव असा कसा भेटेल, लहान आहेस तू अजून, केला बाळाचे दिवस आहेत तुझे, असा देव मिळत नसतो. देव 2 माणसांना भेटतो, एक तर लहान मुलांना भेटतो, एक तर देवासाठी जो वेडा झाला त्याला भेटतो. आतापर्यंत शहाण्याला देव भेटलेला नाही. नामदेवरायाने वयाच्या कितव्या वर्षी देवाला पाहिलं? बाबा निघून गेले गावी कुठे, बरं जातो सांगून गेलं की देवाला जेवण घेऊन जा. आईने फक्त जेवणाची ताटली दिली, जा रे बाळा देवाला जेवण घेऊन जा. त्याला वाटलं बाप दररोज जातो देवाला जेवण घालतो, आज आपण जाऊ. त्याने देवासमोर नैवेद्य ठेवलं, त्याच्यावर पाणी फिरवलं, देवा खाय. त्याला माहिती नाहीये की देव खातो का नाही, पण देवा खातो. देवाचा आग्रह केला, पण त्याचा प्रेम बघून प्रत्यक्ष दगडाच्या मूर्तीतून सुद्धा पांडुरंग प्रगट झाले आणि नामदेवाच्या हातातनं भोजन केलं त्याने. नामदेवा
लोकांनी तुकोबाऱ्याला प्राणायाम केला. भगवंताची मूर्ती अंतःकरणामध्ये साठवली. सर्व विश्वापासून स्वतः दूर होण्याचा प्रयत्न केला. कारण विरल्या वाचून देह अहम भाव जनिमनी देव हाताने किंवा देहाच्या निरसनी पावीचे त्या ठाया माझी ऐसी काया जव नाही. जोपर्यंत ह्या कायेचा विसर करत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत. शरीरास सकट केलेल्या भक्तीचा भगवंत स्वीकार करत नाही. माझी ऐसी काया जवळ नव्हे. या शरीराचा सुद्धा आपला विसर पडेल तेव्हा भगवंताचा साक्षात्कार होतो. आपली भक्ती करण्याची पद्धत फार वेगळी आहे, फार वेगळी आहे. आपण पहिले स्वतःला सांभाळतो. कोणाचा धक्का लागता कामा नये, कोणाची अगरबत्ती लागता कामा नये, आपले कपडे घाण होता कामा नये. आता भक्ती करण्याचे प्रकार पण वेगळे आहेत. देवळात येताना सुद्धा कॅमेरेवाला बरोबरच असतो. इकडे देवाच्या पायावर हात ठेवायचे, कॅमेरेवाल्याकडे बघायचे. काय तो देव प्रसन्न. वटपौर्णिमेला वडाला फेऱ्या मारायला जाताना सुद्धा कोणीतरी शूटिंग करायला पोरगी बरोबर घेऊन जातो. फिरते वडा होती तोंड तिचा कॅमेरा. सावित्री सांगा मी कशी तुला प्रसन्न हो ग बाई, तू नक्की फेरी मारायला आले कशी रील बनवायला आली. आता देवाच्या दारातून रील बनायला लागले. रीलची भक्ती नाही. देवाची भक्ती करायची असेल तर मनापासून करायची. तनाने भक्ती देव केलेली स्वीकारत नाही. देवाची भक्ती करायची असेल तर वित्ताच्या जीवावर भक्ती होत नाही, चित्ताच्या जीवावर होते. म्हणून मन हा मोगरा, मन हा मोगरा. ध्रुव आणि क्षीराचा सागरू उपमन्यू. सुंदर प्रमाण. पण ध्रुवपद प्राप्त झालं, ध्रुवपदावर आरूढ देखील झाला. त्या ध्रुव नावाच्या ताऱ्यावर आरूढ झाला. पण आमचं दुर्दैव असं ते लग्न लागल्यानंतर फोटोवाला तर नवरा नवरीला ध्रुव कशाला दाखवतो काही कळत नाही. तिकडे बोट करतात. तुम्ही बघितलं का महाराष्ट्रात? माहित नाही. लग्न लागल्यानंतर ते हार घातल्यानंतर ते फोटोवाले सांगतात तिकडे हातवर. मी विचारलं काय चाललं नाटक तुमचं? ध्रुवतारा दाखवतो, ध्रुवतारा. त्यांच्या पोटी का ध्रुव जन्माला येणार आहे का? ध्रुववालासारखी भक्ती नाही. तुम्ही आम्ही देव भेटेल याच्यावर विश्वास ठेवत नाही. देव खाईल याच्यावर विश्वास ठेवत नाही. देव आपल्याकडनं झोपी जाईल याच्यावर विश्वास ठेवत नाही. परंतु ज्यांनी देवाला भरवलं, कोण कहते हैं भगवान खाते नहीं, संत नामदेव के सरीखे तो खिलाते नहीं. भगवान
शुद्ध नामस्मरणामध्येच आहे. वेलुंद होऊन देहभान विसरून देहाचं निरसन झाल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. ध्रुवबाला देवाची प्राप्ती झाली. अढळपद प्राप्त केलं, पण अढळपद प्राप्त झाल्यानंतर ध्रुवाला त्या पदाचा धिक्कार करू लागला ध्रुव की मला देव परमात्मा भेटले, पण मी चुकी केली मागताना, कारण मी देवाचं मागितलं. देव भेटल्यानंतर देवाचं कधीच मागू नका, देवच मागा. हे देवाचं जगामध्ये एकत्र भेटलं, पण त्यांनी देव नाही मागितलं. एका ठिकाणी सुंदर अभंग आहे, माझ्या लक्षात नाही. खेलिया माझी हनुम्या शाम. सगळ्यात खेळामध्ये हनुमंतराय शहाणे होते, कारण त्यांनी देव मागितलं, देवाचं मागितलं नाही. त्यांनी देवालाच आपलं सांगितलं. म्हणून जिथे जिथे रामाचं मंदिर तिथे तिथे हनुमंत आहेच. विभीषण आहे का बाजूला? विभीषणला पण देव भेटला, पण त्यांनी लंका मागितली. केलिया माझी विभीषण मूर्ख, त्याला मूर्ख म्हटलेला आहे. आणि लंका मागितली म्हणून. वालीला पण मूर्ख म्हटलेलं आहे, कारण त्यांनी किष्किंधा मागितली. देव भेटला, मागितलं काय? राज्य मागितलं. पण देव हनुमंतराय देवाचे झाले, काहीच मागितलं नाही त्यांनी, घर दार काहीच मागितलं नाही. असं देव भेटतो, परंतु ध्रुव बालासारखा नामस्मरण सत्य असेल तर देव निश्चित भेटतो. आणि मग ध्रुवाने फार मोठं राज्य केलं वगैरे वगैरे, फार इतिहास मोठा आहे. त्याच्यानंतर आपण एक अजून आख्यान पाहतो, तो म्हणजे जड भरत नावाचा राजा. आपल्या भारत देशाला ज्या राजाच्या नावावर भारत नावाचा देश म्हणजे भारत देश नाव पडलं, तो भरत नावाचा राजा होता. अतिशय कीर्तिवंत राजा होता. सर्वश्रुत, बहुभूत, पुण्यवंत, कीर्तिवंत, स्वधर्माने आचरण करणारा, स्वधर्माने वागणारा, लोकांना धर्म सांगणारा, शिकवणारा असा राजा होता. बरीच कालखंडापर्यंत त्यांनी नीती नियमाने राज्य केलं. अगदी प्रजेचं मुलासारखं पालन केलं. प्रजेचं परकीय आक्रमणापासून रक्षण केलं. योग्य न्याय निवाडा केला. आणि मग त्याला वैराग्य प्राप्त झालं. परलोक साधना करावी असं त्याला वाटलं. परलोक साधना म्हणजे नेमकं काय? तुमची आमची जी साधना आता चालू आहे, जी आटापिटा चालू आहे, ह्या जन्मात फक्त उदरनिर्वाह मिळवण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी. परंतु आपण ज्या वेळेला हे शरीर सोडून जाऊ त्यावेळेची सोय करणे म्हणजे परलोक साधना करणे. तुम्ही सांगाल की हे शरीर सोडलं तर मग काय? हो, आपला आणि या शरीराचा काहीही कार्यकारण संबंध नाही. फक्त एवढाच संबंध आहे की आपण एखाद वेळेस कुठे जर पिकनिकला जातो, त्यावेळेला गाडी भाड्याने घेऊन जातो, त्यावेळेला त्या गाडीचा आणि आपला जेवढा संबंध आहे तेवढाच या जन्मात या देहाचा आणि आपला संबंध आहे. एकदा देहाचं आयुष्य संपलं की देह आपण टाकून निघून जातो. तसा एखाद्या ट्रिपला आपण गाडी भाड्याने करून गेलो की भाड्याने गाडी केली तरी सुद्धा आपण आल्या आल्या त्याला विचारतो, हवा बरोबर आहे टायर मध्ये, गाडी कंडिशन मध्ये आहे ना, डिझेल पेट्रोल काय तो व्यवस्थित भरलाय ना, गाडी बरोबर चेक केली ना, हो, हॉर्न बरोबर वाजतोय, ब्रेक बरोबर लागताय, हे विचारतो. कारण का आपण त्या गाडीमध्ये प्रवास करणार असतो म्हणून त्या गाडीबद्दल आपण एवढी काळजी घेतो. परंतु 7 दिवस प्रवास होईपर्यंत आपण त्याला वेळोवेळी सांगतो, आता गाडी गरम झाली, तुम्ही साईडला लावा, आम्ही थांबतो, चालवू नको. त्या गाडीची आपण वेळोवेळी काळजी घेतो, कारण आपण त्या गाडीत बसणार असतो म्हणून. एकदा का 7 दिवसाची ट्रिप संपली, आपल्या घराजवळ त्याने आपल्याला उतरवला, आपल्या जागा उतरवल्या, आपण आपल्या घरात गेलो, तो गाडीवाला गाडी घेऊन गेला, तो मेला का पोचला चौकशी करतो, बरोबर ना? तसंच एकदा का या देहाचं आयुष्य संपलं, या देहाकडे आपण पाहत नाही, संपला तो. चला पुढच्या देहामध्ये वासा शिजर्मानी तथा विहाय नवानी गृहन्ति नरो परान् तथा शरीराय विहाय जन्मानि अन्यानि सयांति नवानि देहे. एखादा जीर्ण झालेला कपडा जसा आपण त्याचा त्याग करतो, तसा आपण या जीर्ण झालेल्या देहाचा त्याग करतो. आणि मग जीर्ण झालेल्या कपड्याचा त्याग केल्यानंतर आपण नवीन कपडा परिधान करतो, तसाच आपण नवीन देहामध्ये प्रवेश करत असतो. मग नवीन देह कुठला मिळेल याची गॅरंटी नाही. बरं, जो देह मिळेल त्या देहाच्या माध्यमातून कमवायला जाऊ असा देह मिळेलच असं नाही.
देह मिळाल्यानंतर या देहाचा मालक कोण असेल हेही माहिती नाही. म्हणून परलोक साधना करायची. पुन्हा आपण 83,99,999 योन्या फिरणार आहोत. त्या एवढ्या जन्मांची सामुग्री आता आपल्याला कमवायची आहे. या मनुष्य नावाच्या देहाने परत कमवायला चान्स नाही. कुठला कुत्रा वॉचमॅन नाही, कुठला कुत्रा बँकेत कामाला नाही, कुठला कुत्रा कंपनीत कामाला नाही. तुम्ही टाकता उष्ट त्याच्यावर जगतो. आणि तुमचं उष्ट सुद्धा कुठल्या कुत्र्याला मिळेल, त्या कुत्र्याचं सुद्धा पूर्वपुण्य काय असेल सामुग्री होऊन तर त्याला मिळेल, नाहीतर नाही मिळेल. सगळ्यात भाग्यवान कुत्री कुठे असते तुम्हाला सांगतो मी, मानकुली ते सुरई फाटा या डिस्टन्स मध्ये जेवढी कुत्री आहेत भाग्यवान आहेत. तुम्ही सांगाल कसे? मामा तुम्हाला माहित आहे स्टोरी? तिकडे कोणीतरी एक राहतो माणूस आपल्या लोडामध्ये राहतो. त्याने एक गाला घेतलाय भाड्याने. 30 किलो तांदूळ दिवसाला आणतो आणि काही ते मांस आणतो आणि 15 किलोचा भात सकाळी घालतो, 15 किलो संध्याकाळी घालतो आणि अख्ख्या तेवढ्या भागामध्ये अशा मोठे मोठे गंभीर त्याच्यामध्ये भरतो. तुम्ही बाकीचे कुत्रे बघा ना, त्या रोडला जाऊन कुत्रे बघा, अशा टर्म झाले. सगळे भाग्यवान कुत्रे आहेत ते. कारण 2 वेळचं जेवण त्यांना मजबूत भेटतं, ते पण त्यांच्या हिशोबाने. हड्डीवाले ते कुत्रे भाग्यवान. मला 2 वेळचं जेवण 30 किलो तांदूळ तो घेतो, तुझं भात घालतो, त्याचं सगळं टाकतो आणि त्या कुत्र्यानं खाऊ घालतो सकाळी आणि संध्याकाळी. त्या कुत्र्यांपैकी एखादा कुत्रा जर जखमी झाला त्याला तर औषध पाणी करतो, पट्टी करतो. त्या कुत्र्यांचा ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून त्याच्या गळ्यामध्ये त्यांनी पट्टे बांधतात, ते रात्री चमकतात. एवढी काळजी घेतो तो माणूस, तो पुण्यवान आहे. पण ह्या कुत्र्यांचं पुण्य असेल काहीतरी म्हणून ते तिथे त्याच्या अंडरमध्ये आहेत सगळे. आणि जर इकडचा कुत्रा एखादा गेला ना तिकडे, अरे बाबा त्याला उभं नाही करत, असे करतात त्याच्यावर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला परलोक साधना करायची. तुम्हाला मला प्रत्येकाला परलोक साधना करायची. आणि परलोक साधना करा, परम पुण्य आपल्याला कमवायचं आहे. जे पुण्य आपल्या बरोबर येईल सांगू का? पुण्य आणि पाप हे तुम्हाला मला कर्मानुसार मिळत असतं. आपण जसे कर्म करतो तशी फळं आपल्याला मिळतात. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपण सकारात्मक कर्म केली तर निश्चित आपल्याला पुण्य मिळेल. पण आपण चुकीचे कर्म केले चुकीचं फळ मिळेल. बरोबर न्यायचं काय आहे तर चांगलं न्यायचं, पुण्य न्यायचं. म्हणून आपल्याला पुण्य कमवायचं. पापही मिळतं, पुण्यही मिळतं. न्यायाचं काय? माणसाला बुद्धी दिली. चांगलं आणि वाईट निवडण्याची माणसाला फक्त बुद्धी दिली. इतर कुठल्याही जनावराला प्राण्याला ही बुद्धी दिलेली हो. मग काय न्यायाचं ते आपण ठरवायचं असतं. आम्ही वारीला गेलो तर वारीला गेला माणूस, त्याला आवड ज्या ज्या वस्तूंची जे माणूस घेऊन जातो बरोबर. याला चटणी आवडायची, चटणी दररोज 2 वेळ जेवणाला चटणी पाहिजेच. बघा महाराज याने वारीला पाटा घेऊन गेला बरोबर. सालाची पंचायत माणसाला पाटा बरोबर गेलं. कशाला पाटा आणली? चटणी आवडते म्हणून चटणी वाटायला पाटा आणली. काय कुठं न्यावं? माणसाला बुद्धी दिली माणसं देवाने, त्या बुद्धीचा वापर करावा. तसा हा भरत नावाचा राजा परलोक साधना करण्यासाठी राज्याचा त्याग केला, मुलाबाळांचा त्याग केला, पत्नीचा त्याग केला आणि आपल्या मुलावर हे राज्य सोपवलं आणि परलोक साधना करण्यासाठी कुल्हाश्रमामध्ये तो हरिहर क्षेत्रामध्ये गेला आणि त्या ठिकाणी गंडकी नदीच्या तीरावर एक छोटीशी पर्णकुटी बनवली आणि पर्णकुटीमध्ये तो साधना करू लागला, देवाचं नामस्मरण करू लागला. त्या नदीवर नित्यनेमाने तो स्नानासाठी जायचा आणि मग साधना करायचा, बसायचा. एक दिवशी कर्मधर्म संयोग असं झालं की त्या नदीच्या किनाऱ्यावर काही हरणांची कल्प फिरत होती. परंतु एका वाघाची डरकाली ऐकायला आली. सगळी हरणं पळून गेली. पण एक हरण त्या ठिकाणी असं होतं, ती गरोदर होती आणि तिला फारसं पळता आलं नाही. शिवाच्या त्या वाघाच्या मोठमोठ्या डरकाल्या आल्यानंतर ती घाबरली. पळता पळता त्या हरणाचा गर्भ खाली पडला. हरणाने आपला जीव घेऊन हरण निघून गेला, पण पाडस मात्र त्याच ठिकाणी राहिला. आणि या भरत नावाच्या राजाला ते पाडस सापडलं. भरत नावाच्या राजाला ते पाडस सापडल्यानंतर त्यांनी ते पाडस उचललं, त्या पाडसाची अंघोळ घातली आणि आपल्या पर्णकुटीमध्ये तो पाडसाला घेऊन आला. आता तो जे काही खात होता त्याने ते पाडसाला द्यायला सुरुवात केली. तो पूजा करायला लागला की पाडसाला जवळ बसवायचा. पूजेमध्ये व्यत्यय कधी कधी येऊ लागला. तो नामस्मरण करायला लागला की पाडस बाजूला झोपलेला असायचा. यदा कदाचित
कुठे पाडस गेला की त्याचं मन चलविचार व्हायचं, त्याचं ते लक्ष थोडंसं त्या पाडसाकडे जायचं. एक दिवशी असं झालं की तो पाडस गायब झाला, जंगलात कुठे खेळायला फिरायला निघून गेला. त्याचं पूजेवर, साधनेवर, नामस्मरणावर चित्त नाही. कारण का त्या पाडसाला कोणी जर खाल्लं तर कसं होईल, मरून जाईल. त्या चिंतेत पडला तो. आणि या चिंतेत पडल्यानंतर कर्मधर्म संयोगाने त्याचा कालखंड संपला जीवनाचा आणि तो देह निघून गेला. परंतु जाता जाता मात्र तो चिंतन कोणाचं करत होता तर हरणाचं करत होता. आणि पुढचा जन्म त्याला भेटला हरणाचा. अर्जुना, हा मनुष्य अंतकाली ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, हो, ज्या ज्या गोष्टी आठवतो आणि या शरीराचा त्याग करतो, त्या वेळेला त्याला तो जाऊन मिळतो. कारण तो नेहमी याच भावाचे चिंतन करत असतो. म्हणून शेवटच्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या वाणीमध्ये काय यावं हे याच्यावर अवलंबून आहे पुढचा जन्म. पुढचा जन्म काय मिळावा आपल्याला, हे जर आपल्याला आता ठरवलं आपण तर पुढचा जन्म तो मिळू शकतो. कागदात बोलवले आपण अख्ख्या आयुष्यबद्दल, शेवटी कागद येतील ना शेवटच्या वेळेला, कागद डोळ्यासमोर येतील सगळे. संसार केला तर संसारच डोळ्यासमोर येतो. मग संसाराला का पुन्हा पुनरुपी जन्म, पुनरुपी मरण, पुनरुपी जन्मी जठरेश हो. म्हणून देवाचं नामस्मरण आहे. ठीक आहे, भरपूर नामस्मरण त्याने केलं होतं. एक जन्म त्याला हरणाचा मिळाला आणि हरणाचा जन्म गेल्यानंतर तो पुन्हा एका ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आला. ब्राह्मण कुलामध्ये अंगरीस नावाच्या गोत्रात एक ब्राह्मण होता. त्या गोत्रात जन्माला आला. त्या ब्राह्मणाच्या 2 पत्न्या होत्या. एका पत्नीला 9 मुलं होती आणि दुसऱ्या पत्नीला हा जो भरत नावाचा राजा होता तो आणि त्याला एक बहीण, अशी जुळी 2 मुलं जन्माला आली. परंतु मागचा इतिहासाला सगळा स्वतःला माहित होता. त्याने विचार केला, मागे मी शहाणपणा केली म्हणून मी हरणाच्या गर्भाला गेलो, आता आपण वेडा बनायचा. आणि तेव्हापासून त्याने वेड्याचं सोंग घेतलं. होता शहाणा पण त्याने वेड्याचं सोंग घेतलं. तुकोबारायणा माझ्या चव कळत नव्हती असं नाही, कारण काय खातो आम्ही कासया सांगा, काय खातो हे आम्हाला कळत नाही सांगितलं. तसं ह्या भरत नावाच्या राजाने वेड्याचं सोंग घेतलं आणि खाऊन पिऊन तो मस्त भगवंताचं चिंतन अंतःकरणाने करायचा. जड पडलेला असायचा म्हणून त्या ब्राह्मणाने, त्या भरत नाव होत त्याचं, त्याच्यानंतर जड मूर्ख म्हणून त्याचं नाव जड भरत असं ठेवलं पुढच्या जन्मामध्ये. आणि तो जडभरत नावाचा राजा भगवंताचं नामचिंतन करू लागला. त्याच्यानंतर काही काळखंडानंतर त्याचे वडील मरण पावले. त्याचे वडील मरण पावल्यानंतर साहजिकच त्याची आई जी होती ती सती निघून गेली. त्याच्यानंतर तो लोकांच्या शेतामध्ये काम करू लागला. लोकांच्या शेतात काम करत असताना एका राजाच्या राज्यामध्ये भद्रकालीला एक मनुष्य बली द्यायचा होता, नरबली द्यायचा होता. त्याने विचार केला, हा बली बरोबर आहे, जडी आहे, काही उत्तर देत नाही, ह्याला काय कळत नाही, याला आपण पकडून घेऊन जाऊ. त्या राज्याच्या सरदाराने त्या जडभरताला पकडून घेऊन गेले. आता हा भगवंताचा माणूस प्रायव्हेट होता, फक्त तो तसा वावरत नव्हता. भद्रकाली समोर त्याला बली द्यायचा. त्यावेळेला भद्रकाली स्वतः प्रकट झाली आणि त्या सरदारांच्या सगळ्यांनी शिरच्छेद केले आणि जडभरताला त्या ठिकाणी सोडलं. जडभरत तिकडनं निघाला. तिकडनं निघाल्यानंतर अकराल विकराल त्या भद्रकालीने त्याला दर्शन दिलं, प्रकट झाली. आणि मग तो जडभरत फिरता 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 एका ठिकाणी वास्तव्याला होता. तिथून सिंधुसौर देशाचा राजा रहुगण नावाचा राजा होता. हा रहुगण पालखीमध्ये चाललेला होता. हा रहुगण कोण, याचा पूर्व इतिहास काय, तर तो जो हरण होता ना त्याच्या बाजूला, त्याला सांभाळ त्यांनी केला, तोच रहुगण झालेला. त्या रहुगणाला जात असताना त्यांचा एक जो भोई होता, भोई पण माहिती ना, जो पालखी वाहून नेतो भोई, तो भोई एक आजारी पडलेला. हा बरा भेटला धक्का धक्का म्हणून, याला आपल्या पालखीला झुंपायचा. त्याने पकडलं, ह्याला पालखीला झुंपलं, पण याला सवय नव्हती पावलं टाकायची.
त्याच्यामध्ये त्याची पालखी थोडी हेलपटे खायला लागली. राजा भडकला की अशी कशी पालखी चालवता म्हणतो. त्यांनी सांगितलं, महाराज आपल्या समूहामध्ये एक माणूस नौका आहे, त्याला बरोबर चालता येत नाही, तो जरा जड आहे, मूर्ख आहे, अंगाने पृष्ठ आहे, त्याला सवय नाही, त्याला सांभाळून घ्या. राजा बोलतो की ह्या गोष्टीचा मला त्रास होतोय, त्याला मी काय सांभाळून घेऊ. राजा ओरडला, नाना प्रकारे अद्वाद त्याला बोलू लागला, आमचा काहीच दोष नाही, दुसरे सांगताय, कारण हा संगतीचा परिणाम आहे. याच्या संगतीत आम्ही आहोत, पण आम्ही चांगले चालू शकत नाही. संगत माणसाची चांगली असावी. फार उशीर झाला, विस्तार भय आता विस्तार करत नाही कधी जास्त. संगत चांगली करावी. पालखी थांबवली. राजा याच्यावर भडकला. कोणावर? जड वर्तन. आणि मग राजाला तो सांगतोय, मला दंड करा पाहिजे. ब्राह्मण राजाला सांगतोय, मला तू दंड करा, परंतु ऐका ना हे विराट, हे महाराजा, वक्रोक्तीने म्हणालास तू, तुझं योग्य आहे. भार नावाची काही वस्तू असेल तर ती वाहून नेण्याची आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. तुम्ही भार नाही, ठीक आहे. मार्ग काही असेल तर तो चालण्यासाठीच असतो, पण मला चालता तुमच्या बरोबर येत नाही. मी लठ्ठ असून सुद्धा आत्मा माझा लठ्ठ नाहीये, मी शरीराने लठ्ठ आहे, पण या शरीराचा आणि माझा काही संबंध नाही. अशा ज्ञानाच्या गोष्टी त्या ठिकाणी जडभरीत त्या रहुगणाला सांगू लागला की स्थूलता, पुरुषता, एखादा माणूस स्थूल असतो, एखादा माणूस पुरुष असतो, कोणी आधिव्याधीने, कोणी तहान भुकेने, कोणी भय कलहाने, कोणी इच्छा म्हातारपणाने, निद्रेने, प्रेमाने, क्रोधाने, अभिमानाने ग्रस्त असतो. आणि याचा कोणी शोक करू नये. हे सगळे आपापल्या कर्मानुसार आपल्याला आपल्या आपल्या वाट्याला आलेले असतात. या सगळ्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी एक जड माणूस आपल्याला शिकवतो. त्यावेळेला त्या जड भारताला थोडं आश्चर्य वाटलं. हा यथार्थ उपदेश करणार आहे. मग त्यावेळेला त्या रहुगणाने त्याने विचारलं की आपण नक्की कोण आहात? आपण जपी आहात, कपी आहात, अवधूत आहात, की ज्या भगवान कपिलाच्या दर्शनाला मी चाललो ते कपिल आपण स्वतः आहात? सांगा कोण आहात? त्यावेळेला त्या रहुगणाला त्या जडभरताने फार सुंदर उपदेश केला. आणि त्या ठिकाणी रहुगण आपल्या मार्गाने पुन्हा कपिलाला भेटण्यासाठी निघून गेले आणि त्यांना सुद्धा बरोबर घेऊन गेले. असा जडभरताने सुंदर असा उपदेश केला. त्याच्यानंतर आपण आता पाहतोय नृसिंह लीला, म्हणजे भगवान नृसिंहाचा जन्म. पाहिजे तो केलं कोणाशी? आता फ्रेश झाल्यात ना? ठीक आहे. दुखले असतील तर सांगा, 5 मिनिटं देऊ तुम्हाला. नसते दुखली तर आपण पुन्हा कथा कंटिन्यू ठेवू. बरोबर? ठीक आहे. हिरण्यकश्यपू माहित आहे सगळ्यांना? हिरण्यकश्यपू कुणाचा मुलगा? कुणाचा वडील? ते भक्त प्रल्हादाचा. कश्यप नावाचे ऋषी आणि दिती यांच्या अवेदी संभोगामुळे जन्माला आलेले हे 2 राक्षस होते, हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष. त्याच्यापैकी वराह रूप ज्या वेळेला धारण केलं त्याच वेळेला हिरण्याक्षाचा वध केलेला होता. आणि तो बदला भगवान विष्णूने वध केला अवतार घेऊन, तो बदला घ्यायचा आहे. म्हणून याच्यासाठी हा हिरण्यकश्यपू वाट बघत होता, तरफडत होता. कारण त्या हिरण्याक्षाची जी पत्नी आहे ना, पत्नी बायको, वृषा म्हणून नावाची बायको आहे. ती वृषा म्हणून सारखी तगादा लावायची. माझ्या नवऱ्याला मारलं तुम्ही काहीच नाही केलं, माझ्या नवऱ्याला मारलं तुम्ही काहीच नाही. हा तगादा लावलेला तिने. कारण ती त्या हिरण्यकश्यपूला सांगायची, तुमच्यात होत नसेल माझ्या मुलांना आदेश द्या. तिला मुलं होती चांगली, पराक्रमी होती, शकुनी. महाभारतातला हा वेगळा शकुनी आहे. हा वेगळा शकुनी होता, दृष्ट होता,
बुद्ध संस्थापन होता, वृक्ष होता, अशी नाना प्रकारची मुलं उत्कट होता. हिरण्यकश्यप सांगायला घेऊ पण तुम्ही बदला वेळ हातात कशाला काळजी करते. ही सारखी तगादा लावायची, चवतालेला होता. कधी भेटतो विष्णू. त्यांनी काय केलं, एकदा घोर तपश्चर्या केली. भगवान विष्णूला मारण्यासाठी ब्रह्मदेवाची तपश्चर्या त्यांनी केली आणि घोर तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर म्हणतो, हिरण्यकश्यपा काय पाहिजे बोल. आणि सांगितलं, आम्हाला अमर कर, मृत्यूच नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं, हे खातोबंद आहे, इथे आलेल्याला प्रत्येकाला मरावंच लागतं. उपजे ते नासे, नासे ते पुनरावृत्ती दिसे, हे घटिकायंत्र जैसे प्रमेगा. ज्याला उत्पत्ती आहे त्याचा नाश निश्चित आहे, नाश आहे त्याला पुन्हा उत्पत्ती निश्चित आहे. कोणी कायमस्वरूपी या ठिकाणी आलेला नाही. येथे कोण पुरो आले हेर ते पामर जीव किती. इथे कायमस्वरूपी कोणी नाही. देवाने जन्म घेतलं, देव सुद्धा गेले. आयुष्याची कमी जास्त प्रत्येकाला मिळाली, पण कायमस्वरूपी कोणी आलेला नाही. तर काही वेगळं दुसरं मागलं चालेल, दुसरं मागतो. पण त्यावेळेला हिरण्यकश्यपाने काही वर मागितले ब्रह्मदेवाकडनं. ऐका, मला स्त्रीच्या हातून मृत्यू नाही पाहिजे, पुरुषाच्या हातून सुद्धा मृत्यू नाही पाहिजे, राक्षसाच्या हातून सुद्धा मृत्यू नाही पाहिजे, पशुच्या हातून सुद्धा मला मृत्यू नाही पाहिजे, पक्षाच्या हातून मृत्यू नाही पाहिजे, कुठल्या श्वाबदाच्या कडनं, जनावराच्या कडनं, सरपटणाऱ्या प्राण्याच्या कडनं मला मृत्यू नाही पाहिजे. तर अजून मला दिवसाही मृत्यू नाही पाहिजे, मला रात्री सुद्धा मृत्यू नाही पाहिजे. चालेल. मला घरात सुद्धा मृत्यू नाही पाहिजे, मला बाहेर सुद्धा मृत्यू नाही पाहिजे. चालेल. बरं, मला वर पण मृत्यू नाही पाहिजे, मला खाली पण मृत्यू नाही पाहिजे. सांगा तुम्ही आता, मला कुठल्याही अस्त्राने शस्त्राने मृत्यू नाही पाहिजे. आता एवढं मागितलं म्हणजे अमरच झाला का नाही. तो कसा मारायचा बघा. कोणी श्वापत मारू शकणार नाही, त्याला हिंसक प्राणी मारू शकणार नाही, त्याला स्त्री नाही, त्याला पुरुष नाही, त्याला देव नाही, त्याला दैत्य कुणी मारू शकणार नाही. आणि हा अमर झाल्यासारखा वागू लागला. आणि एवढ्या सगळ्या सत्ता त्याच्या झाल्या की मग तो उन्मत्त झाला. सगळ्या विश्वावर त्याचं राज्य झालं. प्रत्येकाला सर्व की पळो केलं. कधीही देवांवर आक्रमण करायचा, देव त्याच्या भीतीने पळू लागले. सत्यात जाऊन धिंगाणा घालायला लागला. कोण? हिरण्यकश्यप. रस्त्याला बुवा भेटला की त्याला कानफडा जातो, त्याच्या पुढे विराजत नाही, त्याला मारणारच कोणी नाही. वालीच नव्हता कोणी विश्वाला. सर्व की पळो सगळं केलं त्यांनी. इंद्रादी देव घाबरले, सगळ्या रंभा घाबरल्या, सगळे देव सर्व पळो झालं सगळ्या देवांचं. त्याच्या पापाचा भार एवढा पृथ्वीला झाला की पृथ्वीला तो भार आता सहन होत नाही. एवढा भार त्याच्या पापाचा झाला. शेवटी पृथ्वीला साताराला जायला निघाली. पृथ्वी रडत रडत ब्रह्मदेवाजवळ गेली की सोसव्याना भारा माता, मला भार सहन होत नाही. ब्रह्मदेवाने भगवान विष्णूला सांगितलं याचा बंदोबस्त काय करायचा. भगवान विष्णू आता वर तू दिला, तू द्यायचं निस्ताराचे आम्ही, बरोबर ना. आई मुलाला पैसे देते, मुलाचे लाड कोण करते? आई करते. मुलगा वाया गेला की दोष आई मुलाला देते, बापाला देते. यांनी चढवून ठेवले. अगं माझ्या आई पैसे तू दिले ना, तुझा ब्रह्मदेव वर द्यायचा आणि मग अंगावर आल्यावर भगवान विष्णूकडे जायचा. याचं सांभाळलं काहीतरी. त्यावेळेला सांगितलं आता काहीतरी आपण काम करू. पण तो याला मारायचा असेल तर याच्या घरी भेटी घातला पाहिजे. हो, घरभेटी ज्याला म्हणतात. तर एवढा पॉवरफुल माणूस झाला की तो जगाशी लढू शकतो पण घरच्यांशी लढू शकतो. कळतं का मी काय बोलतो? म्हणून आपण पुन्हा जगाशी लढू शकतो पण आपल्या घरचे कोणी विरोध निर्माण झाले ना की आपल्याला त्यांच्याशी लढता येईल. पण घरच्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करायचा. आला का लक्षात? ज्यांच्या बरोबर घरचे आहेत त्यांचा कोणी पराभव करू शकतो. हो, ज्या वेळेला रावण निश्चित पडलेला होता बाण लागून आणि प्रभू राम भैया लक्ष्मण त्या ठिकाणी होते, त्यांच्या बाजूला विभीषण होता. समोर प्रभू आहेत. रावणाने सांगितलं प्रभू राम तू मुझे मार नहीं सकता. क्यों? तेरा भाई तेरे साथ.
इसलिए तू मुझे मार पाया और मेरा भाई भी तेरे साथ है, इसलिए मैं मर गया. घरचा भेदी पाहिजे. मग घरचा भेदी कोण? त्याच्या घरी भेदी आपण जन्माला घालायचं. त्याच्यानंतर त्या हिरण्यकश्यपूची पत्नी आहे कयाधू. हो, त्या कयाधूला 4 पुत्र झाले प्रल्हादासह. आणि हा प्रल्हाद जो आहे तो भगवत भक्त निघाला. आता सांगा ना तुम्ही, हा हिरण्यकश्यप कोण आहे? राक्षस. राक्षसाची बायको राक्षसी आहे आणि तिच्या पोटी कोणाला? तर भक्त प्रल्हाद जन्माला. त्याची एक छोटीशी कथा आहे, तुम्हाला सांगतो मी. आणि अतिशय महत्वाची कथा आहे. कथेमध्ये आली चालू मध्ये म्हणून एक सांगतो. एकदा हा हिरण्यकश्यप तपश्चर्याला गेला होता. हा राक्षस होता पण तपश्चर्या करायचं, देवाची आराधना करायचं. तपश्चर्याला गेल्यानंतर त्या वेळेला ही कयाधू प्रल्हादाच्या वेळेला गरोदर होता. इंद्रदेव आला. इंद्रदेव आणि इंद्रदेव विचार काय करतो, बाप एवढा खतरनाक आहे तर हा पोरगा जन्माला येईल, आपण खतरनाक होईल. त्यापेक्षा आपण काय करू, त्या कयाधू सकट त्या गर्भाला मारून टाकू. म्हणून तिला पकडून इंद्र चाललेला होता तिचा वध करण्यासाठी आणि तिच्या पोटात असलेलं बाल मारण्यासाठी. त्यावेळेला नारदाने अडवलं, कारण हा चांगल्या कामात बाला आणायला लागला ना तिच्या पोटात. काय याला काय माहिती येड्याला इंद्राला? इंद्रापर्यंत बातमी आणली नव्हती. वरच्या बातमीवरची ती चर्चा होती सगळी. सर्वसामान्य कार्यकर्त्याला माहित नसतं ते वरती काय ठरवले तो. हा 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 नुसता जय करतो खाली. ठीक आहे. मग नारदाने अडवलं, हे इंद्र काय चालले? म्हणतो हिला मारून टाकतो. अरे आपल्याला स्त्री हत्येचं पाप लागेल, घृण हत्येचं पाप लागेल. ती गरोदर आहे काय, तू काय करतो असा ना? हिच्या पोटी राक्षस जन्माला येईल. एकतर एवढा त्रास आहे त्याच्या बापाचा, अजून त्रास होईल. बाजूला हो, पाप लागेल इंद्रा, बाजूला हो. इंद्राला त्याने बाजूला केलं. त्या कयाधूला नारद मुनी आपल्या पर्णकुटीमध्ये घेऊन गेले. आणि नारदाच्या पर्णकुटीमध्ये काय टीव्ही होता का? दिवसभर सतत नामस्मरण, नारायण 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 भजन करायचं. आणि तो भजन करत असताना ती कयाधू जरी राक्षसी नसेल तरी ती सुद्धा भजन करायला लागली. कुठल्या अवस्थेमध्ये? गरोदर अवस्थेमध्ये. आणि मग भजन करायला लागली. त्यावेळेला तो आला तपश्चर्या संपवून. त्याला माहिती पडलं आपली बायको इंद्रवरून घेऊन गेला. त्याच्यानंतर तो पुन्हा आला शोधत तिला. नारद भेटले. कुठे चालला हिरण्यकश्यपा? बायको शोधायला. कुठेच जाऊ नको, माझ्याकडे सुरक्षित तुझी बायको आहे. त्यावेळेला तो आला. चल म्हणतो राजवाड्याला, इंद्राला मारू आपण. तिने सांगितलं नाही, माझं मन नव्हते, मला बरं वाटतंय. या बाळाला ह्या पर्णकुटीत मी जन्माला घालेन, माझी इच्छा. त्याने सांगितलं ठीक आहे. हिरण्यकश्यप निघून गेला. 9 महिनेपर्यंत त्या गर्भावर नारायण नामाचे संस्कार झाले. म्हणून राक्षसाचा मुलगा सुद्धा भगवत भक्त झाला. कारण गर्भावर संस्कार काय? गर्भावर संस्कार काय? 5वीच्या दिवशी संस्कार काय याच्यावर अवलंबून आहे त्या मुलाचं पुढचं भविष्य. 6वी येते ना अक्षर लिहायला. हो, एखादा माणूस चोऱ्या करत असेल तर आपण सहज बोलतो त्यांच्या 5वीला चोऱ्या पुंज्या बोलतो का नाही? म्हणजे 5वीला तुम्ही काय केलं ते त्या मुलावर आयुष्यावर संस्कार पडत असतात. आला का लक्षात? आलं ना? आता आपण आपल्या पोरांच्या 5वीला काय काय करतो जरा डोळ्यासमोर वाटत. सगळ्या पाण्याची सोय, बरोबर ना? खंबे काय, डंबे काय. जर आपण आपल्या 5वीला मुलाला लोकांना दारू पाजू तर तो कीर्तनकार होईल का? कीर्तनकार होईल? होईल? तोच होईल. 5वीला कोण अक्षर लिहायला येतो? अक्षर लिहायला कोण येते? 6वी येते ना. कोणी पाटा बोलणार आहे? पाटा बोलणारी ती 6वी कशावर बसून येते बरोबर? 6वी येते पण कशावर बसून येते? 6वीचं मान माहित नाही ना? ऐका नाही, 6वी मांजरीवर बसून येते. कुठ्यावर कशावर बसून येते? मांजरीवर बसून 6वी येते. 6वीचं मान मांजर आहे. हा, आता भाव का कोणाला पण सांगा, विचारा 6वी कशावर बसून येते? मांजरीवर बसून येते. ठीक आहे. 6वीचा आख्यान सांगत नाही, फार मोठा कथेचा विस्तार होतो. कधी मला भाईपाडाला बसल्यावर विचारा किंवा त्या कसं 6वीचा तुम्हाला इतिहास सांगेन, पण जर लगेच नको विचारा. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी त्या लेकरावर अखंड नामस्मरणाचे संस्कार घडले. म्हणून गरोदर अवस्थेमध्ये
भगवत भक्ती करायची, देवाचं नामस्मरण करायचं, रिमोट घेऊन टीव्हीचे चॅनेल नाही बदलायचे. 9 महिने जर बाई मालिका बघत असेल तर तिच्या पोटी का भक्त प्रल्हाद जन्माला येईल. अरे शाहरुख खान येईल ना, मग ते नाचणारे गाणारे होतात, युट्यूबचे रील करणारे होतात. त्याला कारण काय आहेत तर गर्भावर संस्कार काय. आलं का लक्षात? मी एक मुलगी मानलेली आहे, कीर्तनकार आहे, आपल्याकडे बरीच वेळा कीर्तन झाली. आरतीताई खाटेकरे म्हणून तिने गरोदरपणामध्ये अख्खी ज्ञानेश्वरी 9000 ओव्या लिहून काढल्या. त्या पोर आता ना म्हणजे असा टाळ्या वाजवत जनताला असं बोलला हरकत नाही. तो मुलगा 4 महिन्याचा असताना हिमालया कंपनीचा अँबॅसेडर झाला. 4 महिन्याचा मुलगा एखाद्या मोठ्या कंपनीचा अँबॅसेडर होतो, ब्रँड अँबॅसेडर होतो. गर्वाचे संस्कार आहेत, लक्षात ठेवा. तसे त्या प्रल्हादावर नारदाच्या पर्णकुटीमध्ये जे संस्कार झाले म्हणून तो भगवत भक्त झाला आणि तो प्रल्हाद घरी गेला, नारायणाचा सतत नामस्मरण करू लागला. हा सांगतो, हा दुश्मनांसह जय जयकार आपल्या घरी करतो, त्याला करावं काय? नाना पहिले समजवलंय, नारायण बिरायण करू नये, मीच नारायण सृष्टीचा, नारायण मला घाबरतो, ऐकायलाच तयार नाही. नारायण 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 नारायण. मुलगा लहानाचा मोठा होत चाललाय, बाप समजून थकलाय, याला शाळेत घालू, तिथे दैत्य होते शिकवणारे, तुम्ही तरी शिकवा. नाही तिथे दुसरे मुलं होती, त्यांनाही तो भजन करायला सांगायचा. असा गोल्ड रेंजर आपण म्हणतो तसा नारायणाचं भजन करायचा. मुलगा सुधरत नाही, आपल्या दुसऱ्या मुलांना पण त्यांनी बिघडवलं, याला मारून टाकून मारलेला बरा. म्हणून त्याने आपल्या स्वतःच्या मुलाला मारण्यासाठी नाना प्रकारचे प्रयोग केले. कधी उकळत्या कढईमध्ये टाकलं, कधी विष प्राशन त्याला करायला लावलं, कधी जलत्या अग्नीमध्ये टाकलं, कधी हत्तीच्या पायाखाली तोडवण्याचा प्रयत्न केला, कधी कडेलोट केली. असे 14 प्रकार त्यांनी केले मारण्याचे. सगळ्यात शेवटी आपल्या बहिणीला सांगितलं, त्याच्या बहिणीचं नाव आहे होलिका. तिला सांगितलं, ताई काहीतरी उपाय कर, मी फार मोठ्या अडचणीत आहे. म्हणतो काय? हा भगवंताचं नामस्मरण करतोय, त्याला मारून टाकायला पाहिजे. आता लोकांना हा चांगलं शिकवेल, लोक आपली कोणी पूजा करणार नाही. तिने सांगितलं, मला एक वर आहे, मी अग्नीमध्ये जरी गेली तरी मी जळत नाही. परंतु तिला वर असा होता, जर चांगल्या कामासाठी गेलीस तर तू जळणार नाहीस, वाईट कामासाठी गेली जरूर खाक होशील. मग काय कर, तर फार मोठी वेदी बनव, त्या वेदीत मी याला घेऊन उडी मारणार, हा जळेल, मी बाहेर येईल. होलिका सांगतो, पण दादा तुला मी एक सांगतो, जर मी बाहेर आली तर हा तुझा पोरगा जळेल हे निश्चित. पण कर्म धर्म संयोगाने जर मी मेली तर याला तू देव मान. ह्याचं सांगितलेलं ऐक, मग तू याला मारण्याचे प्रयत्न करू नकोस. दैत्य होता, ऐकतो का असं? मग ती मोठी वेदी पेटवली आणि ती होलिका आत्या आपल्या भाच्याला घेऊन अग्नीमध्ये उडी मारली. पण जवाली आत भाचा नारायणाचं नामस्मरण करत बाहेर आला, परंतु हा ऐकत नाही. हा सतत देवाचं नामस्मरण, नारायण 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 ठाव नाही उरला. माझा परमात्मा कुठे नाही अशी जागा नाही. सर्व चराचरामध्ये ओत बोत माझा परमात्मा भरलेला. अमेरिकेमध्ये एक इस्कॉनचा मुलगा होता. इस्कॉन मध्ये जॉईंट असलेला मुलगा, शाळेत जायचा, असा तिलक लावलेला असायचा, मस्त तुळशीची माला त्याने घातलेली असायची. त्याचे टीचर त्याला विचारायचे की तू कुणाचं स्मरण करतो?
म्हणतो कृष्ण परमात्मा का मैं स्मरण करता तेरा कृष्ण कहाँ है मुझे बताओ मैं तुझे एक चॉकलेट देतो. त्या मुलानं उत्तर काय दिलं माहितीये का? माझा परमात्मा कुठे नाही अशी जागा दाखवा मी तुम्हाला 10 चॉकलेट देतो. हो विठ्ठल जरीच तरी विठ्ठल कुठे कुठे आहे कधीतरी ना भगवद्गीतेचा 10वा अध्याय वाचा मग परमात्मा कशा कशामध्ये आहे ते कळेल. 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितलाय सुंदर सांगितलं. कधी आयुष्यात वेळ मिळाला कधी लाईट गेली टीव्ही बंद झाली मग काढून बघा. लाईट असल्यावर नका तुम्ही गीता वाचू भगवद्गीता वाचू कारण आपला वेळेचा अपव्यय होईल त्यावेळेला. विठ्ठल जलीस्तरी घडला माझा परमात्मा कुठे नाही सगळीकडे आहे. हवेमध्ये सुद्धा आहे आकाशामध्ये सुद्धा आहे पाण्यामध्ये सुद्धा आहे. हिरण्यकश्यपूने असा खांब दाखवला या खांबात आहे का म्हणतो हो माझा परमात्मा या खांबात सुद्धा. रागाने लाल झाला हिरण्यकश्यपू जाऊन त्या खांबावर लाथ मारली आणि काय सांगताय त्या खांबात साक्षात परमात्मा अवतरित भगवंताला एकदमच माहिती आहे मला अवतार कशा पद्धतीचा घ्यायचा. भगवंत तयारी होते परंतु अवतार कुठे घ्यावा लागेल हे त्या हिरण्यकश्यपूवर अवलंबून होतं. त्यांनी सांगितलं खांबा तर भगवंत खांबात प्रकट झाले. अखेरची मुली घेऊन या स्तंभ पोळी त्या खांबाच्या 2 तुकडे झाले आणि साक्षात भगवान नरसिंह त्या ठिकाणी जन्मावले. बोलिये भगवान आणि भगवान 11 विकराळ स्वरूपाचे नरसिंह जन्माला आले आणि मग तो हिरण्यकश्यप त्याला मारण्यासाठी धावतोय. त्या ठिकाणी त्याचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर त्या हिरण्यकश्यपूला भगवान नरसिंहाने पकडलं त्याला पकडून घेऊन गेला आपल्या दाराच्या उंबरठ्यावर बसले. दाराच्या उंबरठ्यावर बसल्यानंतर असा आपण झोपवला त्याला आपल्या मांडीवर घेतला आणि मांडीवर घेतल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टींची आठवण करून दिली. हे हिरण्यकश्यपा काय वर मागितलेला तू मागितलेला मला स्त्रीच्या हातून मृत्यू नाही मला पुरुषाच्या हातून मृत्यू नको मला दैत्याच्या दानवाच्या मनुष्याच्या हातून मृत्यू नको मला कुठल्या हिंस्र प्राण्याच्या हातून मृत्यू नको पशु पक्ष्याच्या हातून मृत्यू नको. आता माझ्याकडे बघ अशी मूर्ती कधी बघितलेली का मी मला माझा चेहरा आहे माझं तोंड जे आहे मुख आहे सिंहाचं आहे पण शरीर मात्र माझं माणसाचं आहे. तुला कुठल्या आसराने शस्त्राने मारायचं नाही आठवते का तुला आठवते. आता तेवढा दिसल्यानंतर अकराळी विकराळा आठवणार नाही. घाबरलेला त्या ठिकाणी क्षमा मागतोय तो क्षमा नाही मागतो करणार तुला. जर तुझा मुलगा तुला क्षमा करेल म्हणजे बाप प्रल्हाद तर मी तुला क्षमा करेन. प्रल्हादाला बोलावलं तुझ्या बापाला क्षमा करायची का प्रल्हादाने सांगितलं परत भेटणार नाही आताच काढावा. बाप जरी असेल तरी शास्त्र सांगते. शास्त्र काय सांगतो तर धर्माच्या आड आपला मुलगा आणि आपला बाप जरी येत असेल तर त्या बापाचा सुद्धा आणि मुलाचा सुद्धा त्याग करा. तुम्हाला धर्म मान्य करायचा तुम्हाला बाप असू द्या तो अधर्माने वागतोय त्याला मारून टाका परत भेटणार नाही. सगळ्या वरांचं त्याला आठवण करून दिली. बघ आता माझ्याकडे मी स्त्री नाही मी पुरुष नाही मी दैत्य नाही मी दानव नाही तुला मी आता मारतोय. दिवस पण नाही आणि रात्र पण नाही. सांज पट्टा होता सूर्य अस्ताला गेलेला होता परंतु रात्र पडली नव्हती त्याला सांज पट्टा म्हणतात. बघ तुला घरात पण मारत नाही बाहेर पण मारत नाही उंबरठ्यावर बसून मारतोय तुला वर पण मारत नाही तुला खाली पण मारत नाही माझ्या मांडीवर घेऊन मारतोय. आणि आता ऐक तुला अस्त्राने शस्त्राने मारत नाही अशी मोठी मोठी नख होती आणि रात्रीच्या पोटात काढून टाकला हिरण्यकश्यपूला वध करून टाकला हिरण्यकश्यपू. अंत सगळ्यांना सत्ता संपत्तीच्या जीवावर तुम्ही काही दिवस जास्त राहू शकता शेवटपर्यंत
1,60,00,000 पहा, 9,00,000,000 60 शते आणि 3 मास पहा आयुष्य होते हिरण्यकश्यपूचे. अभिनय दादा किती आयुष्य होते त्याचं माहित आहे का? जगला किती तो? 1,60,10,10,700 वर्ष आणि 3 महिने फक्त जगला. सांगा बरं तुम्ही कोणीतरी उठून किती जगला मी तुम्हाला सांगितलं नाही ना. 1,60,00,000 पहा, 9,00,000 आणि सहस्र 10 7 शते आणि 3 मास पहा आयुष्य होते हिरण्यकश्यपूचे. एवढं त्याला आयुष्य होतं. कशाच्या जोरावर जगला तो? अशा पद्धतीने नरसिंह लीला भगवंताने केली आणि स्पेशल अवतार धरलेला होता एकट्यासाठी. स्पेशल आले होते, त्याचं काम तमाम केला, भगवंत निघून गेले. अशा पद्धतीने नरसिंह लीला झाली. त्याच्यानंतर एकदा सगळे देव एकत्र जमलेले होते, कारण त्यावेळेला सुद्धा बलीचं राज्य होतं, दैत्यांचा उत्मातच होता. दैत्यांचा उत्मात कसा तरी कमी करायचा म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी देव एकत्र जमून देवाच्या लीलांची स्तुती केली, भगवंताच्या कार्याची रूपाची स्तुती केली आणि जे काम सर्वसामान्य माणसाकडे होणार नाही देवांच्या मदतीने हे सगळे आपण एकत्र येऊन आपण एक कार्य करूया. ते म्हणजे काय? तर थोडा राक्षसांचा उत्मात थांबवण्यासाठी समुद्र मंथन करायचं ठरवलं. पण असे ऐकत नाही, तर त्यांना बरोबर घ्यायचा आणि त्यांना नाश करायचा. त्या न्यायाला साप उंदीर न्याय असं म्हणतात. एखादा साप कधी उंदराशी मैत्री करत नाही, करतो का? नाही. जर केलीच तर त्या सापाचं काम झालं तर त्या उंदराला तो गिळंकृत करतो. तसं आपण या दैत्यांचा उपयोग करायचा समुद्र मंथनासाठी आणि मग आपलं कार्य झालं. या दैत्यांना कसं मारायचं ते आपण ठरवू. जे कार्य भगवंत एकटे करू शकत नाही ते सगळ्या मिळून ब्रह्मदेव आले, शिव आले, सगळे देव एकत्र जमले त्या ठिकाणी आणि दैत्यांवर उपाय काय करायचा म्हणून असुरांवर उपाय करण्यासाठी त्या ठिकाणी सगळे जमले. जमल्यानंतर भगवंताने सांगितलं की समुद्रामध्ये काही औषधी गवत असं नेऊन टाका आणि सगळीकडे अफवा करायची या समुद्रामध्ये फार खनिज मोठमोठी आहेत, पण आपल्याला एकट्याला निघत नाही म्हणून राक्षसांची आपण मदत घेऊया. पण याचं मंथन करावं लागेल. मंथन करण्यासाठी मंदाचल नावाचा पर्वत रवी म्हणून वापरायचे, त्याला दोरी म्हणून वासुकी नावाचे नाग वापरायचा आणि मग त्या ठिकाणी आपण समुद्र मंथन करूया असं ठरलं. त्या ठिकाणी बरेच श्रम केलेले होते दैत्यांनी, पण त्यांना काही फळ मिळत नव्हता. मग त्याच्यातनं काळं विष बाहेर पडलं. पण कोणी घाबरून जाऊ नका, देवाने सांगितलं, चिडू नका. सगळं ठरलं. बलिराजाकडे देव केले. बलिराजा, समुद्रातील खनिज, समुद्रातल्या काही मौल्यवान वस्तू तुम्हाला सुद्धा मिळत नाही, आम्हाला सुद्धा मिळत नाही. आपण काय करूया, त्याच्या समुद्राचं मंथन. समुद्राचं मंथन केलं की मग मिळालेले खनिज आपण वाटून घेऊ. त्याने सांगितलं नाही तुम्ही फसवणार आम्हाला, तुमच्यावर विश्वास नाही. बरं, नाही फसवणार, महत्वाची पद्धत तुम्हाला देणार, पण आपण युती करूया. त्यांनी सांगितलं. ठरलं मग कसं युती करूया. होकार दिला बलीने. सगळे दैत्य त्याने जमा केले आणि मंदाच्या नावाचा पर्वत उपटला. देवाने सांगितलं तुम्ही काय काळजी करू नका. उघडल्यानंतर तो मंदाचा पर्वत जो आहे तो क्षीरसागरावर घेऊन निघाले सगळे दैत्य. भगवंत स्वतः त्या ठिकाणी त्या मंदाच्या नावाच्या पर्वताला पकडलेला आहे आणि गरुडावर भगवंत निघालेले आहेत. पण जात असताना मंदाचा पर्वत हळूहळू पाण्यात बुडू लागला. एवढा मोठा पर्वत आहे, तो पाण्यात बुडू लागला. आता हा पर्वत पाण्यात बुडाला तर करायचं काय? म्हणून भगवंताने तो पर्वत सांभाळण्यासाठी परत एमर्जन्सी एक अवतार धारण केला. त्या अवताराचं नाव कूर्मरूप. कासव झाले होते, अवाढव्य कासव झाले आणि त्या पर्वताच्या खाली गेले आणि आपल्या पाठीवर तो पर्वत उचलला आणि पर्वत घेऊन मंदाच्या पर्वताकडे ते गेले आणि मग त्याचं मंथन करण्यासाठी वासुकी नावाचा नाग आणला, त्याची दोरी बनवली, गुंडाळली
पण तो ओढायची कुठल्या बाजूने कोणी. मग देवानं सांगून ठेवलं होतं की तुमच्यावर ते विश्वास ठेवणार नाही. मग तुम्ही सांगा की आम्ही तोंडाकडून भाग ओढतो, तुम्ही शेपेकडचा ओढतो. राक्षसाला सांगितलं की एक काम करा, तुम्ही तोंडाकडचा भाग आम्ही ओढतो, तुम्ही शेपटीकडचा भाग ओढा. राक्षसाला संशय होता, म्हणतो नाही जमणार नाही, आम्ही तोंडाकडचा भाग ओढतो, तुम्ही शेपटीकडचा ओढा. म्हणजे त्यांचा विश्वास नव्हता देवामध्ये त्यावेळेला. आणि मग त्यावेळेला तोंडाकडचा भाग जो आहे तो राक्षसांना ओढायला दिला. थकले ओढून पण काय मंथन होत नाही. मग देवाने शेवटी हात लावला. देवाने कुर्मरूप धारण केलं होतं, तर अजून वरती पर्वत काढला. मंथन चालू झालं आणि मंथन चालू झाल्याबरोबर बऱ्याच वेळानंतर मंथन झालं. मंथन झाल्यानंतर तो जो वासुकी नावाचा नाग तो फुटकार टाकू लागला आणि फुटकार टाकल्यानंतर त्या वासुकी नावाच्या नागात विष पहिले बाहेर आणि असं काळकुट विष निघालं की आता सगळी पृथ्वी जाळून निघेल का काय करायचं. आणि म्हणून सगळे दैत्य दानव पळाले, घाबरले की आता ह्या जगावर संकटच आलं. मग पळायचं कुठे, या विषयाला धारण कुणी करावं. आणि या विषयाला धारण करण्यासाठी भगवान शिवाची आराधना केली. सगळे भगवान शिवाजवळ गेले आणि भगवान शिवानं सांगितलं की भगवंता, या जगावर आता पुन्हा एक संकट आहे. एवढं कालकूट विष जर या ठिकाणी या पृथ्वीवर पडलं की पृथ्वी नष्ट होईल. म्हणून तुम्ही एक काम करा, हे विष तुम्ही धारण करा. जगावर आलेलं संकट स्वतःवर घेण्यासाठी मग भगवान शिव त्या ठिकाणी स्वतः विष प्राशन केलं. पार्वती मातेने सांगितलं थांबा, भगवंता तुम्ही विष प्राशन करता, माझी जागा कुठे आहे. म्हणजे पार्वती माझी जागा तर तुझ्या हृदयात आहे. मग तुमच्या हृदयात जर हे विष गेलं मी मरून जाईल ना. मग त्यावेळेला भगवान शिवानी ते विष जे आहे ते आपल्या कंठावर थांबवलं आणि कंठावर विष थांबवलं. म्हणून भगवान शिवानं एक नाव पडलं नीलकंठ. म्हणून आपण आरती गातो, देवी दैत्य सागर मंथन पै केले, त्यामाची औषध हराल सापडली, तेत्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध. फक्त आपण बोलतो. शेवटचा एक चरण आहे आत्म्याने का व्याघ्रांवर फणीवर जर सुंदर मला नारी. बऱ्याच लोकांना बोलतात नाही, व्याघ्रा वगैरे बोलतात ना, पुढे जातात नाही करीत लोक आरती व्यवस्थित. हा एकदा गणपतीच्या पूजेला गेलो, पूजा करून निघालो. 10 दिवस त्यांनी आरत्या केल्या. उत्तर पूजेला परत गेलो, म्हणतो महाराज आरत्या 10 दिवस केल्या पण आरत्या काही समज नाही. पहिलीच वर्षी गणपती मांडलेला होता. म्हणजे आरती आम्हाला समजली नाही. म्हणतो काय समजली नाही. त्या आरतीमध्ये श्रावण मात्रे कोण आहे, दर्शन मात्रे कोण आहे तो सांगायचं. मला पण बरंच वेळ महाराज काही समजलं नाही, श्रावण मात्रे कोण, दर्शन मात्रे कोण. येते ना आरती त्याला वाटलं श्रावण मात्रे दर्शन मात्रे दोघे जण भाऊ आहे, ते गणपतीच्या जवळ असतील म्हणून त्यांचं नाव करायचं म्हणून करतो आपण. मला करायचं त्या आरतीच्या पाठीमागे आपण जात नाही. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. किती सुंदर आरती आहे. सुख करता आपण समजू शकतो, दुःख हरता समजू शकतो, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. जो प्रेम मुरवतो अशी कृपा आहे का? नाही. तर ते आपण तशी नाही. शब्द तिकडे गेलाय, एक शब्द पुढे गेला. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी आणि त्याच्यानंतर पूर्वी प्रेम. तो प्रेम पुरवतो, दुःखाची वार्ता पुरवतो, वार्ता विघ्नाची. असं आहे. थोड्याशा अर्थ जरा बघून बोलत जा, ऐकून बोलू नका. विटंबना होते त्या आर्गांची विटंबना. ठीक आहे. मंगल प्रमाणाची मूर्ती आहे, समर्थन लिहिली आहे ते गणपती बाप्पांची. सुंदर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते विष प्राशन केलं, ते कंठावर ठेवलं, नाव पडलं का नीलकंठ. असं नीलकंठ भगवान शिवाचं नाव त्या ठिकाणी पडलं. आणि मग ते विष प्राशन करत असताना काही थेंब विषाचे त्या भूतलावर पडले आणि ते विषाचे थेंब जे पडले
त्या थेंबामुळे काही वनस्पती विषारी झाल्या, साप विषारी झाले, विंचू विषारी झाले. तो विष समुद्र मंथनातून निघालेला आणि प्राशन केला म्हणून एक कायमस्वरूपी विषारी झाले. पण काही माणसं विषारी झाली, याने कुठून आणला मला माहित नाही. त्याचं वर्णन भागवतामध्ये काही माणसं भयानक विषारी आहेत. हो, कदाचित साप चावला ना ते विष उतरू शकतो पण माणू शकायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मंथन चालू झालं, रत्न बाहेर येते, 14 रत्न आली. सुंदर कथा आहे, थोडस ऐका. पहिला विष आला, मंथन चालू झालं. विष कोणी धारण केलं? भगवान शिवाने. म्हणजे जगावर आलेला आधार हे देव स्वतःवर घेतात, जगावर आलेली संकट हे देव स्वतःवर घेतात. कारण तुम्ही आम्ही आता विषारी जर पृथ्वी असती तर तुम्ही आम्ही सुद्धा नेपच्यून विश्वासारखी इथे सृष्टी असते आम्ही नसतो. पण भगवान शिवाच्या सृष्टीवर उपकार आहे, कारण हे विष पृथ्वीवर पडणार होतं त्यांनी स्वतः घेतलं. त्याच्यानंतर मंथन झालं. मंथन करता 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 कामधेनू निघाली. कामधेनू म्हणजे गाय निघाली. आता गाय निघाल्यानंतर ही कुणाला द्यायची? म्हणतो ही यज्ञ कामासाठी दूध आणि तूप लागेल. त्याला पटत नाही का आपली कथा? ते ऋषी लोक घेऊन गेले. म्हणतो ऋषी सांगितले आम्हाला द्या, ती आम्हाला उपयोगाला येईल. आणि कामधेनू जी होती ती ऋषी लोकांना देऊन टाकली. त्याच्यानंतर पुन्हा मंथन झालं आणि पुन्हा मंथन झाल्यानंतर उच्च श्रवा घोडा बाहेर निघाला. पांढरा शुभ्र घोडा बाहेर निघाला, अगदी चंद्राप्रमाणे पांढरा होता. मग राक्षसाने सांगितलं गाय ऋषींना दिली, विष देवाने घेतलं, आता आमची वेळ आहे, आम्हाला द्या. आणि तो जो उच्च श्रवा नावाचा घोडा आहे समुद्र मंथनात निघालेला हा बलीने घेतला. दैत्य बलीने घेतला, तो बलीला देऊन टाकला. देवांची सुद्धा इच्छा होती, इंद्रदेव टपलेला होता की हा घोडा मला पाहिजे, परंतु त्या बलीच्या आग्रहास्तव तो घोडा जो होता उच्च श्रवा तो बलीला द्यावा लागला नाविलाजाने. त्याच्यानंतर पुन्हा मंथन झालं आणि त्या मंथनात ऐरावत म्हणजे हत्ती बाहेर निघाला. त्या हत्ती बाहेर निघाल्यानंतर त्या ऐरावताला इंद्राने घेतलं. बलीला सांगितलं तो घोडा घेतला कारण पहिले, आता भांडायचा नाही, तो हत्ती मला पाहिजे. आणि मग तो हत्ती त्याने घेतला. हत्ती त्याला इंद्राला देऊन टाकला. सगळे समान वाटेकरी होते त्या ठिकाणी. पुन्हा मंथन झालं. पुन्हा मंथन झाल्यानंतर कौस्तुभ नावाचा मणी निघाला. हिरा बोलूया, भगवान परमात्म्याने तो उचलला, विष्णू उचलला आणि आपल्या मुकुटाला लावला. काय? कौस्तुभ नावाचा मणी. त्याच्यानंतर कल्पवृक्ष निघाला. कल्पवृक्ष निघाल्यानंतर सगळ्या देवांनी सांगितलं या सगळ्या मिळून घेऊ आपण आणि तो आपण स्वर्गामध्ये लावतो. आणि स्वर्गामध्ये त्याची लागवड केली. त्या कल्पवृक्षाची अशी आख्यायिका आहे की त्याच्याकडनं जे मागितलं ते मिळतं. म्हणून महाविष्णू ज्ञानोबाऱ्या सांगतात कल्पतरू तलवटी जो कोण बैसला काय वानू त्याला सांगितोची. कल्पतरूच्या खाली जे आपण इच्छा करतोय ती कल्पतरू आपली इच्छा पूर्ण करतो. तो देवाधिकाने घेतला. त्याच्यानंतर पुन्हा मंथन झालं. पुन्हा मंथन झाल्यानंतर अप्सरा बाहेर निघाली, रंभा नृत्यांगणा बाहेर निघाली. एक वासना ती बाहेर निघाल्यानंतर ती सुद्धा देवाने आपल्या जवळच ठेवली, दैत्याने दिलेली नाही. कारण प्रत्येकाच्या अंतःकरणात त्या ठिकाणी स्वार्थ होता. त्याच्यानंतर पुन्हा मंथन झालं आणि लक्ष्मी बाहेर निघाली. आता लक्ष्मी बाहेर निघाल्यानंतर एवढी लावण्यवती रूपवती निघाली ती. दैत्य सांगतात आम्हाला पाहिजे, ऋषी सांगतायत आम्हाला पाहिजे, देव सांगतायत आम्हाला पाहिजे. त्यातल्या त्यात दैत्य सांगतात की मला एकट्याला पाहिजे, ऋषी सांगतात मला एकट्याला पाहिजे. मग ती द्यायची कुणाला? त्यावेळेला लक्ष्मीने सांगितलं एक काम करा, सगळ्या रत्नांवर तुम्ही अधिकार गाजवलेत का नाही? कुणाला स्वातंत्र्य दिलं का तुम्ही? हत्तीला विचारलं का तुला कुणाच्या घरी जायचंय? उच्चश्रवा घोडा निघाला, त्याला विचारलं का तुम्ही तुला कुणाच्या घरी जायचंय? पण आता मी माझ्या मताप्रमाणे चॉईस करेन त्याच्याकडे जा. सगळ्यांना पटलं ते. म्हणजे एक काम करा, आता मी चॉईस करेन पण आता नाही, उद्या. काय करेन? उद्या जा, सगळे घरच्या घरी जा. सगळे घरच्या घरी गेले. लक्ष्मीने आपल्याला चॉईस करायला पाहिजे. हा टास मात्र प्रत्येकाला देवाधिकार सगळं सगळ्यांना होता. ब्रह्मदेवापासून शिवापासून तर त्या राक्षसांपासून ऋषीपासून सगळ्यांना.
सगळे घरी गेले, पण घरी डायरेक्ट नाही गेले, सगळे पार्लर मध्ये गेले. आपल्याला पसंत करायला पाहिजे ना. सगळे पार्लर मध्ये गेले, मेकअप करून दुसरे सगळे आले, असे रांगेत उभे राहिले. ब्रह्मदेव, लक्ष्मी आले हार घेऊन, मी चॉईस करेन. लक्ष्मी हार घेऊन आले. हार घेऊन आल्यानंतर ब्रह्मदेवाकडे बघितलं. म्हातारा, दाढी केस केली आहे, 12 महिने काम आहे, हा कधी मोकळा नाही, त्याला सुट्टी नाही. विश्व निर्मितीचं काम त्याच्याकडे आहे. गुलाल हाराचा बाप चाडाचा, कुलाल हाराचा. चाडाचा बाप म्हणजे नारदाचा बाप, आणि कुलाल हाराचा, कुलाल म्हणजे कुंभार. हा कुंभार आहे, घडवितो नाना मडकी. हा मडकी घडवतो, म्हणजे तुम्हाला आम्हाला त्याच्या कारखान्यात घडवून पाठवलेला. त्याला सॅटरडे नाही, संडे नाही, सुट्टी नाही, या नको काही उपयोगाचा नाही. पुढे भगवान शिव रुद्ररूप धारण केला. याचा अजिबात नको, पण कपडे घालत नाही. ठीक आहे, व्याघ्र चर्म परिधान करतोय, जटा वाढलेले आहेत, मेलेल्या माणसांचे राख अंगाला लावतोय, या नको. तिने पसंत नाही केला. पुढे इंद्र, हा लपडेबाज माणूस आहे, आता अजिबात नाही, हा लपडेबाज माणूस आहे, हा अजिबात नको. त्याच्यानंतर पराशर क्रोधी आहे, दुर्वास क्रोधी आहे, सगळे ऋषी. नाही जमणार, ते राक्षस होते बाबा, त्यांना सोडणं, इकडे लवकर तू. तिने असा हार घातलाय, कोणाच्या गळ्यात घालतं ते आपल्या डोक्यात घालायला येतात राक्षस लोक. माझ्याकडे सगळ्यात शेवटी माझा परमात्मा होता. परमात्म्याच्या रूपाकडे बघितलं गेली, अगदी लावण्य रूप होतं. वर घालवतो आपण, नंतर मग कोणाला द्यायची हा टेन्शन होत. असं मी चांगले वर मागे सोडून आली ना, आता तो असा काय करतो, तर आपल्याला गरज नाही, म्हणून आपण लांब होतो. काय गरज नाही. देवा, हे देवा, पत्नी म्हणून, दासी म्हणून का मला स्वीकार कर. देवा, तुझ्या बरोबर नको, तुझ्या पायाजवळ तरी ठेव, तुझ्या पायाची सेवा कर. गोबाऱ्या सांग पाय लक्ष्मीचा, त्यासी आली पायाजवळ बसेल. त्यावेळेला देवाने सांगितलं, पायाजवळ बसत असशील तर स्वीकार करतो, नाहीतर आपल्याला गरज नाही. आता सगळे चांगले सोडून आले, पायाजवळ तर पायाजवळ. मग त्या ठिकाणी माझी लक्ष्मी माता भगवंताच्या पायाजवळ स्थिर तिला आश्चर्य, थांबली पायाजवळ. मग सगळ्यांचे दुसऱ्यांचे हेके बंद झाले की चला, तिने स्वतः देवाला वरलं, आता आपण तो हक्क सोडून देऊ. पुन्हा त्या ठिकाणी मंथन चालू झालं. त्यातून वारुणी निघाली, वारुणी, दारू. हा, मग देवाने सांगितलं आपण नाही, ज्याला पाहिजे त्यांनी घ्या. ऋषी लोकांनी सांगितलं आपल्याला पण नको, ज्याला पाहिजे त्यांनी घ्या. आणि ती स्वीकार केली. कोणी? राक्षसांनी. काय घेतली? दारू घेतात ते कोण आहेत? आपण नाही बोललो, या बोललं, याला बोला. दारू घेतात ते कोण? तो राक्षस. आपण बोलतो तर माझ्यावर शंका कोणी येते ते पण नाही येणार. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे तुझं. ती वारुणी त्याच्यानंतर राक्षसाने घेतली. पुन्हा मंथन चालू झालं पिऊन. त्याच्यानंतर चंद्रमा बाहेर निघाले. चंद्रमा बाहेर निघाल्यानंतर ते चंद्रमा शीतलतेचं प्रतीक आहे. भगवान शिवाचा दाह होता, पण शीतलता अंगीकारली त्यांनी आणि चंद्र आपल्या डोक्यावर घेतला. पुन्हा त्या ठिकाणी मंथन झालं. पारिजातक निघालं. पारिजातक निघाल्यानंतर ते देवांनी स्वतः जवळ ठेवलं. पारिजातकाचं एक वैशिष्ट्य आहे, त्या माणूस थकलेला जर असेल आणि पारिजातकाच्या झाडाखाली जर बसला तर त्याचा थकवा दूर होतो. वैशिष्ट्य म्हणून तुम्हाला देवाधिकांनी ऋषी लोकांनी तो घेतला. आणि म्हणून जर माणूस थकलेला असेल तर साधू संतांजवळ गेला तर थकवा दूर होतो. आठवते का प्रमाण? नको. चला, त्याच्यानंतर पुन्हा मंथन झालं. भाग गेला, शीन गेला.
अवघा झाला आनंद. ठीक आहे. पाचजन्य शंख बाहेर निघाला. पाचजन्य तो भगवान विष्णूने घेतला आणि स्वतःजवळ ठेवला. त्याच्यानंतर पुन्हा मंथन झालं. धन्वंतरी म्हणजे औषधी निघाली. हा धन्वंतरी जी निघाली ती भगवान विष्णूचाच एक अवतार आहे. धन्वंतरी निघाली. धन्वंतरी निघाल्यानंतर 14वं शेवटचा रत्न मोहिनी अमृताचा कलश घेऊन निघाला. मग सगळ्या देवांना तिने वाटलं. त्याच्यावरनं भांडणं झाली. इतिहास बाजूला. अशी 14 रत्न त्या ठिकाणी बाहेर निघाली. किती? 14 रत्न बाहेर निघाले. अशी आता ही 14 रत्न त्यावेळच्या समुद्र मंथनातनं निघाली. आमच्याकडे बदली माणूस आले काय वागायला. 14 रत्न निघाली. ही तुमच्या आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये 14 रत्न आहेत. पण तुम्ही आम्ही स्वतःचं मंथन जोपर्यंत करत नाही तोपर्यंत या रत्नांचं महत्व आपल्याला कळणार नाही. हो, पहिल्या रत्नापासून आपण पुन्हा रिटर्न येऊया. हे ह्या 14 रत्नांचं एक अष्टक बोललं जातं महाराज लग्नात. पाठ आहे का तुमचं? लक्ष्मी कौस्तुभ पारिनाथ कसुरा जरा बरा वाटला असेल मागच्या आठवणी. ठीक आहे. आपलं स्वतःचं मंथन मागच्या प्रत्येक मी सांगितलेलं होतं. स्वतःचं मंथन, आपलं स्वतःचं मंथन करावं. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे. जसं आपण दयाचं मंथन करतो ना, त्या दह्यातनं सार काढतो बघा. मंथुनी नवनीता जयश्री घ्या. आपलं सुद्धा मंथन करावं. 14 रत्न नक्कीच बाहेर येतील. स्वतःचं मंथन करा. तुम्ही ज्या वेळेला काही चांगलं काम करायला जाता, कोणी माणूस चांगलं काम करायला गेला. आता आपण या ठिकाणी कथेचं आयोजन केलं, ते चांगलं काम, परंतु थोडं का होईना विष बाहेर येणार. हो, विष बाहेर येणार. तुम्ही काहीही चांगलं काम करा, काहीही काम करा. ज्या वेळेला पहिल्या वेळेला मी शाकाहारी झालो, 19 डिसेंबर 1986 साली, त्या दिवसापासून मी शाकाहारी झालो. असंख्य विष बाहेर आले. मोठा बुवा झाले बाबा, खाशील नाही ना, मधील सोडशील नाही ना, असंख्य लोकांनी हिनवलं मला. फक्त एकच माणूस माझ्या डोळ्यासमोर आता आहे. फोटो लावले बघा ठाण्याचे बाबू, तेच माझा नेहमी ना शुद्धी करायचे. पोरा सोडायचं नाही, लोकांच्या मागे लागायचं नाही. आमच्या आईला पण सांगायचं, हे सारंगे माझ्या बुवाला इथे शेंगड असायचे पहिले, शेंगडाच्या शिंगा द्यायचे. त्या पोराला लक्ष ठेव, या पोरगा बुवा होईल. कारण पोरगा बुवा होईल. आज जरी 20 लोक त्याच्याबद्दल रोखत असतील, पण उद्या कोणीतरी हा बसेल लोकांना चांगलं सांगणार होईल. आला का लक्षात? हा विष बाहेर निघतो. हे विष पचवण्याची ज्याची ताकद आहे ना, तो पुढे जाईल. या विषयाला ज्याने पचवलं नाही, साधू लोक टीका करतात, लोक टेंगल करतात, सोडून दिलं आपण हरलो. पण मंथन झालं, विष पचवण्याची आपल्यामध्ये ताकद पाहिजे. या उपवासाला, या निंदेला आपण सामोरं जाण्याची आपल्यामध्ये ताकद पाहिजे. आणि ज्याने हे विष पचवलं ना, की त्याला कामधेनू प्राप्त होते. कामधेनू म्हणजे प्रतिष्ठा. विष पचवलं ना, एकदा विष पचवलं, विष पाजणारे, विष पेरणारे एकदा का थंडे झाले की तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही त्यांच्या विषयाला बळी पडलात तर तुमची प्रतिष्ठा कमी पडेल. आलं का लक्षात? मग काय निर्माण होते तुमच्यामध्ये?
कामधेनू म्हणजे तुमची प्रतिष्ठा त्या ठिकाणी निर्माण होते. पण एकदा का प्रतिष्ठा निर्माण झाली की मग तुम्ही अश्वावर होणार, घोड्यावर बसणार, उच्चश्रवा नावाचा घोडा आहे त्याच्यावर बसणार. बघा लोक घरात धावत्या घोड्याचे फोटो लावतात, उगवत्या सूर्याचे फोटो लावतात. कशासाठी? आपली प्रगती होण्यासाठी. पण धावत्या घोड्याचा फोटो लावून आणि उगवत्या सूर्याचा फोटो लावून प्रगती होणार नाही. सांगतो तुम्हाला मी, सूर्य उगवायच्या अगोदर आपण सूर्याला उगवायला उठायचं आणि घोड्यासारखं धावायचं. प्रगती आपल्या हातात आहे. मला का लक्षात? सूर्य उगवल्यानंतर आपण उठू ना, घोड्याच्या पाठीमागे आपण धावू, आपली प्रगती नाही होणार. घोड्याच्या पुढे आपण धावायचं आणि सूर्याला आपण उठवायचं, तर प्रगती आपली होईल. 10 वाजेपर्यंत झोपून प्रगती नसते. तसा उच्चश्रवा ज्या वेळेला तुम्ही हे विष पचवणार, तुमची प्रतिष्ठा होणार, तुम्ही मेहनत करणार, त्या वेळेला तुम्ही संकल्पांना तुमच्या गती देणार. मग गतिमानाचं प्रतीक आहे, तर घोडा हा गतीचं प्रतीक आहे. तुमच्या संकल्पांना, तुमच्या विचारांना गती निर्माण होणार आणि गती निर्माण झाली की तुम्हाला घोड्याचे पंख फुटणार आणि घोड्याचे पंख फुटले की तुम्ही एका उच्च पदावर जाणार. ते पद म्हणजे ऐरावत. ते तुमच्यामधून ऐरावत बाहेर येणार. ऐरावत म्हणजे काय? या एवढ्या संघर्षानंतर तुम्ही एक उंच आसन गाठणार. ते आसन तुम्हाला प्राप्त होणार आणि त्याच्यावर तुम्ही आरूढ होणार. आणि मग हत्तीची गती आहे. हत्ती असा डवलत जातो. मी काल विषय घेतला. डवलत जातोय, गावागावात जातोय आणि गावात गेल्यानंतर कोण म्हणतात त्याच्यावर? कुत्री म्हणतात. मग हत्तीवर आरूढ झालेला माणूस कुत्र्यांवर लक्ष देत. कुत्र्याला काय वाटतो? हत्ती आम्हाला घाबरतो. अरे बाबा, तो तुझ्यावर अजून लक्ष देत नाही. ज्या दिवशी हत्ती नुसता सोंड फिरवेल ना, तर कुठे उचलून आपली पत्ता लागणार नाही तुला. पण हत्तीला काय वाटते माहित आहे का? कुत्र्याच्या मागे काय आलं का लक्षात? हत्तीला काय वाटतं? कुत्र्याच्या मागे काय लागतं. कुत्र्याला काय वाटते? हत्ती मला घाबरतो. गैरसमज आहे मला तुझा. काय आहे? गैरसमज आहे. कधी हत्तीने सोंड नाही, जर एका दिवशी पाय दिला ना, तर निचकशील ना माझ्या बाबा. कशाला हत्तीच्या मागे लागतो? हो. मग हत्ती असं डवलत जातोय, हत्तीच्या गतीने जातोय तो. हत्तीची गती प्राप्त झाली. हत्तीच्या गतीवर त्या उंच आसनावर बसला. कौस्तुभ मणी त्याच्या डोक्याला लागला म्हणून समजा. फक्त कौस्तुभ परिधान करतो. जसा भगवंताने कौस्तुभ परिधान केला, तो एक मुकुट, एक पद त्या ठिकाणी घेऊन बसतो. आणि मग त्या पद तुम्ही बसवलं की मग तुम्ही कल्पवृक्षाचं रूप धारण करा. कल्पवृक्षाचं रूप तुम्ही धारण करणार. कल्पवृक्ष काय देतो? जी इच्छा माणूस करतो ते कल्पवृक्ष देतो. आम्ही इथे कथा करायची इच्छा केली, लगेच बबलू शेठने डिक्लेअर केलं कथेला लागेल तेवढा खर्च देतो. आम्ही कशाला पेपर मांडू तिथे? आज प्रशांत पाटील साहेबांनी पाठवले पैसे 20,000 रुपये घ्या. आमचं काम झालेला होता, पण आल्यात तरी घ्या, प्राप्तीने दिले तरी घेऊ आम्ही. आला का लक्षात? मग माणूस कल्पवृक्ष कधी होतो? ज्या वेळेला उंच आसनावर जातो तेव्हाच कल्पवृक्ष होतो. तुम्ही जोपर्यंत उंच आसन प्राप्त करणार नाही, तुम्ही कल्पवृक्ष होणार नाही. तुमची देण्याची वृत्तीच होणार नाही. अरे तुम्ही वरती बसणारच नाही, तर तुम्ही कल्पवृक्ष कधी होणार? लक्षात ठेवा. कल्पवृक्षाची वृत्ती येण्यासाठी प्रारब्ध लागतो. घ्यायचं सगळ्यांना जमतं, पण द्यायचं जमाला पाहिजे. चांगल्या कामामध्ये द्यायचं जमाला पाहिजे. ठीक आहे. मग त्या ठिकाणी कल्पवृक्ष झाला की मग तुमच्या अवतीभोवती सगळी सुख अप्सरा फिरत्या मारणार. तुम्हाला नाडण्यासाठी, तुम्हाला फसवण्यासाठी नाना प्रकारच्या दुश्मन रम्येच्या रूपाने तुमच्या अवतीभोवती येतील. फक्त त्यांना झिडकारण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे आणि ती आलेलीच असते. एवढ्या परिश्रमाने तो बाहेर निघाला तर येणार नाही का? मग अप्सरा येते. अप्सरा येतात. सगळ्यांवर मात केली त्यांनी आणि सगळ्यांवर मात केली. बघा, एक रावण पण होता. या सगळ्या पदापर्यंत आलेला होता. कौस्तुभापर्यंत रावण आला, पण अप्सरेच्या मुले म्हणजे रूपामुळे गेला काय नाशा. हो. मग ते सगळ्यांना पचवता सुद्धा येत नाही आणि मग अप्सरा पचवली तुम्ही की मग तुमच्या वाटेला लक्ष्मी आल्यानंतर भरपूर लक्ष्मी येते. पण लक्ष्मी ही भगवंतासह यावी आपल्याकडे. एकटी लक्ष्मी येऊ नये. आधी छगन काकाला घेऊन यावी. ती एकटी येऊ नको तू.
लक्ष्मी आली आपल्याकडे, पण ती बोडकी येऊ नये. आलं का लक्षात? कारण बोडकी लक्ष्मी जर आली तर 14 अनर्थ घेऊन येते. मग लक्ष्मी आली की अनर्थ यायला सुरुवात होतात. परंतु ती लक्ष्मी भगवंतासह होती, म्हणून ती लक्ष्मी सर्वस्व धनवान सामर्थ्यवान माणूस होतो. आणि सामर्थ्यवान माणसाच्या पाठीमागे वारुणी लागते. त्या वारुणीला झिडकारण्याची ताकद त्याच्यामध्ये येते. आणि वारुणीला झिडकारला तर मग चंद्रमा तुमच्या आयुष्यामध्ये येते. चंद्रमा म्हणजे काय? शीतलता. व्यवहारामध्ये समाजामध्ये वावरताना शीतलता. आपण बोलतो ना, त्याच्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ आहे, ती शीतलता येते. आणि शीतलता आली की तुम्ही पारिजातक बनता. तुमच्या आश्रित असणारे लोक, त्यांचा थकवा दूर करणारे तुम्ही होता. तुम्ही कोणता? पारिजातक होता. आणि पारिजातक तुम्ही झाला की तुमच्या हातात 5 जन्य उद्घोष तुम्ही या विश्वाला मार्गदर्शन करणारे होऊ शकता. आणि जगामध्ये तुमच्या नावाचा उद्घोष झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचा उद्घोष होतो. आणि तुम्ही एकदा उद्घोष जगामध्ये तुमचा झाला की तुम्ही स्वतः धन्वंतरीच्या स्वरूपाने अमृताचा कलश घेऊन या जगाला ज्ञानदान करणार. हा प्रत्येकामध्ये असणारे 14 रत्न आहेत. फक्त आपलं स्वतःचं मंथन केलं की मग आपण या अमृताच्या कलशापर्यंत जाऊन पोहोचू. आणि त्या पदावर आरूढ झाले की मग बस तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या तुमच्या घरी येणाऱ्या माणसाला तृप्त करून पाठवणार. असं समुद्र मंथन त्यावेळेचं झालं. तरी सुद्धा आपल्या स्वतःच्या चरित्राचं समुद्र मंथन केलं. हे सगळं असं बाहेर निघत असतं. या समुद्र मंथनानंतर त्या ठिकाणी आपले गावचे सुपुत्र, पण वाटत नाही सुपुत्र म्हणून, महाराजांचं एवढं जर सगळं काय ऐकल्यानंतर एक मोठं परिवर्तन दिसते. त्या ठिकाणी महाराजांनी जो काय त्यांचा उद्देश आहे तो साध्य करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. समाज प्रबोधनातून समाज परिवर्तनाचं काम करतात. मी निश्चितपणे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी उत्तरोत्तर त्यांची अशा प्रकारे हे करून समाजसेवा घडवावी व समाजामध्ये परिवर्तन करावं एवढी मी शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने देतो. धन्यवाद.